विवाहामध्ये बरेचदा रक्ताच्या नात्यामध्ये विवाह केले जातात आणि त्यामुळे फर्टिलिटी आणि होणारी प्रोजिनी या दोन्हीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर त्या बाबतीत आपण काही संदेश प्रेक्षकांना देऊ शकतो का? निश्चित. या प्रश्नाच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो. बऱ्याच वेळा आम्हाला असं म्हणतात की मुला मुलींचा रक्तगट एक आहे, लग्न करावं की नाही. तर रक्तगटाचा वंध्यत्वाचा काहीही संबंध नाही. हे अगदी क्लिअर सांगतो तुम्हाला, काही संबंध नाही. पण जवळच्या नात्यात लग्न करावं का, आत्याचा मुलगा करावा का, मामाची मुलगी करावी का, 100% नाही. 100% नाही. याचं कारण असं आहे, अशा पद्धतीचे जे विवाह होतात, क्लोज रिलेशन मॅरेज, ज्याला रक्ताच्या नात्यातली विवाह आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अशा विवाहातून एक तर मूल व्हायला प्रॉब्लेम येतो किंवा वारंवार अबॉर्शन्स होतात, ज्याचं उत्तर फक्त आणि फक्त आपल्याला सापडतं क्लोज रिलेशन आहे. आणि सगळ्यात धोकादायक विकृत गर्भ निर्माण होतात, विकृत अपत्य निर्माण होतात, ज्याला आज आपण सेरिब्रल पाल्सी म्हणतो, ऑटिझम म्हणतो. अशा गंभीर समस्या असलेली मुलं निर्माण होतात. त्यामुळे समाजाच्या हिताच्या दृष्टीने, दोन्ही कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने खरोखरच रक्ताच्या नात्यातली विवाह टाळायला हवेत. कधी कधी आम्हाला काही लोक सांगतात, मग आमचं नाही का झालं, मागच्या पिढ्यांचं नाही का झालं. ठीक आहे, तुमच्या बाबतीत झालं. त्यावेळेस 3-3, 4-4 मुलं होत होती, त्यामुळे एखादं मूल जरी असं झालं तरी प्रॉब्लेम फार येत नव्हता. आजकाल क्वालिटी प्रॉडक्ट, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी क्वालिटी पाहिजे. आज तुकारामांनी सांगितलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असं जर क्वालिटी प्रॉडक्ट तुम्हाला हवं असेल, एक आणि दुसरंच मूल जर तुम्हाला हवं असेल, तर कृपया नात्यामध्ये, आणि याच्यावरती खूप रिसर्च अवेलेबल आहे की अशा पद्धतीचे विवाह हे धोकादायक होतात. त्यामुळे हे विवाह करायला नाही. अगदी म्हणजे कळकळीची विनंती आहे खरं सगळ्यांना की हा संदेश अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवायला हवा. हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. त्याची खूप उदाहरणं आम्ही रोज पाहत असतो की जवळच्या नात्यातल्या विवाहांमुळे येणाऱ्या पिढीचं आरोग्य धोक्यात येतं आणि त्यात त्या निष्पाप मुलांची काहीही चूक नसते. फक्त समाजाचं प्रेशर म्हणून असे विवाह केले जातात की हा काय म्हणेल, त्याला काय वाटेल आणि आमच्याकडे पद्धत आहे. तर कृपया हे गैरसमज दूर ठेवा, भविष्याचा विचार करा आणि असे विवाह चुकूनही करू नका. जवळच्या नात्यात होत असतील तर त्यांना पण हा संदेश अवश्य द्या. एक शेवटचा प्रश्न की वंध्यत्व टाळण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? एकच गोष्ट करायची सगळ्यांनी. आपण लाईफस्टाईल हा शब्द नेहमी वापरतो, पण खरं तर गंमत अशी असते, म्हणजे मी मासेसमध्ये लोकांना विचारतो व्हॉट इज लाईफस्टाईल, लोकांना उत्तर नाही देता येत. मराठीमध्ये जरी विचारलं, नक्की जीवनशैली म्हणजे काय हो, ते माहिती नसतं. तर जीवनशैली म्हणजे रोजच्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही ज्या कृती करता त्याला जीवनशैली म्हणतात. आणि आपलं प्राचीन वैद्यक आयुर्वेद जर तुम्ही जीवनशैली म्हणून स्वीकारलं तर वंध्यत्वच काय, तुम्हाला कॅन्सर पण होणार नाही, कुठले हार्ट डिसीज होणार नाही, काहीच होणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण म्हणतो ना, जसं मोदीजी म्हणतात मेड इन इंडिया, तसं पुन्हा आपल्या भारताच्याच जे वैद्यक आहे त्याचं सगळ्यांनी आचरण करावं. आयुर्वेद ॲज अ लाईफस्टाईल म्हणून स्वीकारावा, त्याचा अग्नीचा विचार समजून घ्यावा, त्याचा पचनाचा विचार समजून घ्यावा, आणि तो जर तुम्ही अडॉप्ट केला, रोजच्या जगण्यामध्ये जर तुम्ही आयुर्वेद आणला, तर वंध्यत्वच नव्हे तर कुठलेही आजार तुम्हाला होऊ शकणार नाहीत. आणि मी हे सांगतोय म्हणून नाही, मी पुन्हा पुन्हा तेच सांगत असतो की अनुभव हीच खात्री. हे जे सांगितले मगाशी, मी जो अग्नीचा विचार सांगितला, त्याच्यावर काम करा. जे आवडतं ना ते मनापासून खा, पण ते पचवण्याची क्षमता ठेवा. आणि हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य. आयुर्वेद हे आचरणासाठी, समजून घेण्यासाठी खूप सोपं शास्त्र आहे आणि आपल्या भूमीतलं शास्त्र आहे, त्यामुळे ते खूप स्वस्त आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत लोक म्हणतात ना लाईफस्टाईल स्वस्त, इकॉनॉमिकल. येस, इट्स इकॉनॉमिकल. साधं मगाशी मी सांगितलं तसं व्यायाम करा आणि पचन चांगलं करा. काय खर्च आलाय तुम्हाला? काहीच नाही. हेच आयुर्वेद सांगतो. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, हे जे काही आयुर्वेदाच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर सगळ्या आजारांपासून तुम्ही दूर राहताल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोविडपासून सगळेजण एक गोष्ट शिका की इथून पुढं कुणी कुणावरती अणुबॉम्ब टाकणार नाही, कुणी मिसाईल टाकणार नाही. सगळ्यांना, जगाला हे सिद्ध झाले की कोविड वॉज अ बायोलॉजिकल वॉर. इथून पुढे अशा पद्धतीचेच विषाणू, जीवाणू सोडून लाखो लोक मारले जाणार आहेत. आणि जर अशा साथीला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर जागतिक आरोग्य संघटना पण हेच सांगते की तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली पाहिजे. प्रतिकारशक्ती 2 स्तरांवर असते, शारीरिक आणि मानसिक. या दोन्ही स्तरांवरची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्याची कपॅसिटी फक्त आणि फक्त आयुर्वेदामध्ये आहे. म्हणून जगाने आयुर्वेद स्वीकारलेलं आहे. आपलं योगचं योगा झालंय, आयुर्वेदचं आयुर्वेदा झालंय. त्या लोकांना लवकर पटतं आणि मग आपल्याला कळतं. आणि खरं तर हे आपलं आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू चुकलाशी, अशी अवस्था आपली होता कामा नये. त्यामुळे आयुर्वेदाला शरण जा, उत्तम आरोग्य ठेवा, जे काही परमेश्वराने तुम्हाला नेमून दिलेलं आयुष्य आहे ते चांगलं जगा, एवढा संदेश मी देऊ इच्छितो. खूप छान संदेश दिलेला आहे सरांनी.
आणि खरोखर सर म्हणतायत तसा अनुभव मी युट्यूब चॅनलमुळे घेते. जे US किंवा UK परदेशातनं जे पेशंट्स मला फोन करत असतात ते या जीवनशैलीविषयी फार आग्रही असतात. अगदी जाणीवपूर्वक आयुर्वेदिक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ती आवडते, त्याचे रिझल्ट्स दिसतात. आणि आपल्याकडे मात्र अतिपरिचयात अवज्ञा असं होत असतं. आपल्याला घरोघरी आयुर्वेदाचं ज्ञान आहे पण ते वापरलं जात नाही आणि नंतर आजारी पडून आपण केमिकल औषधांकडे वळतो.